नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक अमृतसिंग मोरकर. मालेगावातील प्रसिद्ध अशा ज्ञानसूर्य करिअर अकॅडमीचे ते संस्थापक संचालक आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते या क्षेत्रात योगदान देत आहेत. आजपर्यंत त्यांचे 300पेक्षा जास्त विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत. विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि आर्मीमध्ये सरांच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आजही टिकून आहे. आणि नेमकं या 10 वर्षांचा त्यांचा प्रवास कसा होता किंवा या क्षेत्रातील त्यांचा अनुभव काय आहे आणि या क्षेत्रातली वाटचाल कशी असणार आहे आणि नेमकं सरांचं म्हणजे नेमकं ह्या क्लासच्या माध्यमातून काय उद्देश आहे, हे सगळ्या बाबींशी आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की म्हणजे तुमची ओळख ही खरं तर सगळ्या मालेगावला माहिती आहे, परिसरात माहिती आहे, म्हणून नव्याने पुन्हा तुमची ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही. माझा पहिलाच प्रश्न आहे की तुमचा या क्षेत्रातला जो प्रवास आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. मी 2015मध्ये क्लास सुरू केला होता, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. आणि जी पहिली बॅच होती माझी आर्मीच्या मुलांची, 20 मुलं होते, त्यापैकी 8 पोरांचं सिलेक्शन झालं होतं इंडियन आर्मीमध्ये. क्या बात आहे. 2016च्या सुरुवातीला 15ला क्लास सुरू केला, 16. वा. मग तसंच कंटिन्यू मग बऱ्याच पोरांचा फ्लो सुरू झाला आणि कंटिन्यू पोरं येत गेले. त्यांना शून्यापासून शिकवायला सुरुवात केली. मी एकदम झिरोपासून शिकवतो. बेरीज वजा बाकी पहिल्या दिवशी होते. क्या बात आहे. आणि गणितामध्ये जी भीती निर्माण झाली असते पोरामध्ये, आणि मॅक्झिमम पोरं 10वीचा 12वीचा पेपर देतात, कॉप्या करूनच देतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीच येणार नाही. तर असे बरेचसे विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातले असतात. त्यांची ती भीती दूर करणं गणिताची आणि सर्व त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं, असं मी कार्य करण्याचा प्रयत्न करतो, जीव लावून शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला पोरांचा प्रतिसादही चांगला मिळतो. आणि कंटिन्यू मग माझं 16, 17, 18, 19 असं दरवर्षी 30-40 30-40 असे विद्यार्थी नोकरीला लागले. 19मध्ये जी बॅच झाली त्या बॅचला 43 विद्यार्थी नोकरीला लागले. क्या बात. तर 2 ते 2.5 वर्ष भरतीच पडलेली नव्हती आर्मीची. आणि मग नंतर कोरोनानंतर जी भरती झाली, अग्निवीर स्कीम आली, त्यामध्ये 37 मुलं झाली 2022मध्ये. 2023मध्ये पण 25 मुलं नोकरीला लागले. आणि तसं 24, 25 असं, आणि आता 26ची ही बॅच. मागच्या वर्षी तर माझे आता पेपरचा पॅटर्न चेंज झाला आहे, सिलेक्शन प्रोसेस चेंज झाली आर्मीची. यामध्ये सुरुवातीला आता पेपर होतो आणि मग ग्राउंड होतो. तर मागच्या वर्षी माझ्याकडे 100 विद्यार्थी होते पेपरसाठी. त्यापैकी 90पेक्षा जास्त मुलांनी पेपर पास झाले. 2 लिस्ट आली होती. पहिल्या लिस्टमध्ये 40हून अधिक विद्यार्थी नाव आलं होतं त्यांचं, आणि त्यांनी RTI टाकलं. त्यांना 75पेक्षा जास्त मार्क्स होते, असे 41 विद्यार्थी होते. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या मुलांना 55पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे पोरांचे नाव आले होते, 50 पोरांचे. म्हणजे टोटल 90पेक्षा जास्त पोरांचं पेपर पास झालं. आणि त्यानंतर मग आता त्यांची ग्राउंडची प्रोसेस पण संपलेली, मेडिकल झालेली आहे. आता त्यांचं एक लास्ट मेरिट लिस्ट बाकी. त्या मेरिट लिस्टमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी जे होतील ते मालेगावात आपल्याच अकॅडमीचे असतील. आणि एवढा निकाल मालेगावमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांना रात्र पहाट करून शिकवलेलं आहे, नोकरी जबाबदारी घेऊन शिकवतो मी. जो पोरगा आला त्याला मी हे नाही विचारत किती टक्के आहेत तुझी करायची तयारी आहे का, मी सांगेल ते तर तू नोकरीला लागशील, हे विचारणं आणि सांगणं असतं माझं. तर मुलं, त्यांना मी इच्छा असते, वर्दीचं स्वप्न असतं, त्यामुळे ते ऐकतात सर्व गोष्टी सांगितलेल्या, काटेकोरपणे करतात, असं आहे सर्व काही. आणि त्यामुळे सातत्याने या गोष्टीमध्ये मला यश मिळतं आहे, कारण शून्यापासून घडवण्याचा प्रयत्न असतो माझा. क्या बात आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की अनेक विद्यार्थी आजपर्यंत या 10 वर्षांमध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणजे तुमच्याबद्दल आम्ही अनेक ठिकाणी जेव्हा अनेक लायब्ररीमध्ये आम्ही जातो किंवा ग्रंथालयांमध्ये जातो, तर तुमचं एक नाव असतं की नाही, अमृतकर सरांकडे आम्हाला गणिताचा क्लास करायचा आहे, आर्मीची तयारी करायची. म्हणजे ही नावाची विश्वासार्हता निर्माण करणं ही काय सोपी गोष्ट नसते. म्हणजे अगदी चौकात काय तुमचा फ्लेक्स नसतो, कधी बॅनर नसतं, पण मुलांना माहिती असतं की नाही आपल्याला मोरकर सरांकडे जायचं आहे. म्हणजे एका